तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलेली होती, मात्र अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे। यावरून आम्ही तुमचा अन्याय लक्षात ठेवू असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलेला आहे। जरांगे आणि फडणवीसांमधील धुसफूस पाहूयात या रिपोर्टमधून। जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा। फडणवीसांचे शब्द मराठ्यांनी मनावर कोरलेत। पुढे आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे कधी घेणार, जरांगेंचा सवाल। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारनं जरांगेंना दिला, पण तशी अंमलबजावणी सरकारनंही अद्याप केलेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी फडणवीसांना धारेवर धरलाय। पुढे आमच्या लक्षात हे राहणार आहे की तुम्ही किती जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलाय। आज तुम्ही अन्याय करा, आमच्या लक्षात राहते की तुम्ही आमच्यावर कसा अन्याय करायला लागलात। पुढे आम्ही ते लक्षात ठेवणार आहेत। आज तुमच्या हातात आहे, तुम्ही नाही घेणार, उद्या आमच्या सुद्धा हातात काही गोष्टी आहेत, त्यावेळेस बघू। मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही। मराठा आंदोलनाची ठिणगी पडल्यापासून आतापर्यंत अनेकदा जरांगेंनी फडणवीसांचा समाचार घेतलाय। फक्त बहुतेक फडणवीस साहेब त्याला बळ द्यायला लागलेत म्हणून त्याचे केशी फिशे मागं व्हायला लागल्यात। ही भाजपासाठी चांगला संदेश नाही। हाय शांत राहू द्या, शांत आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, राहू द्या शांत। कशाला वातावरण ढवळीता नका। तुमच्या डोक्यातलं काही विषारी विचार असेल तर मराठ्यांच्या नेत्याच्या डोक्यात नका ओतू आणि त्यांच्या माध्यमातून नका मराठ्यात कलहलो। त्या एका नेत्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय त्यांनी करू नये, आणि त्यांना जर त्याचा ऐकून जर अन्याय करायचा असला तर पुढचं त्यांचं भविष्य पण अडचणीत आहे। आणि त्यांना मराठ्याच्या दारात महाराष्ट्रभर यायचं बंद होईल। मराठ्यांच्या दारात महाराष्ट्रभर। जालन्यात मराठा आंदोलनाची ठिणगी पडल्यापासून जरांगेंनी वेळोवेळी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय, पण जरांगेंचा फडणवीसांवर विशेष राग का आहे पाहूया। जालन्याच्या अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाला। अंतरवालीच्या लाठी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, त्यात महिलांची डोकी फुटलेले व्हिडिओ सुद्धा होते। या लाठीमारानंतर सरकार विरोधामध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला, तेव्हा परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आणि चौकशीचे आदेश दिले। मग फडणवीसांनी पोलिसांच्या निलंबनाचे आदेश न दिल्यामुळे जरांगेंनी रोष व्यक्त केला। यानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान फडणवीसांनी नागपुरात ओबीसी मंचावर उपस्थिती लावली। फडणवीसांनी ओबीसी नेत्यांचं उपोषण स्वतः पाणी पाजून सोडवलं होतं, पण मनोज जरांगेंचं उपोषण सोडवायला फडणवीस गेले नव्हते। याशिवाय मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे आणि छगन भुजबळांना फडणवीसांचं पाठबळ असल्याचा जरांगेंचा आरोप आहे। देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या टीकांकडे कायमच दुर्लक्ष केलं, पण जरांगेंचा बोलवता धनी कोण असा सवाल करत पवारांकडे लक्ष वेधलं होतं। योग्य वेळी सर्व खुलासे करण्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय। मराठा आरक्षण प्रश्नाची गुन्हे दाखल होते ते मागे घेतले नाही, त्यामुळे जरांगे तुमच्यावर आता टीका करायला योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन। मनोज जरांगेंबाबत फडणवीसांनी तुर्तास तरी मौन बाळगलं, पण जरांगेंच्या आरोपांकडे फडणवीस यापुढेही दुर्लक्ष करणार की योग्य वेळी काही खुलासे करणार
याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.